नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतोय सत्याचा उलगडा. देशाच्या राजकारणात खळबळ निर्माण करणारी, सत्ता केंद्र हादरवणारी आणि संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून येत्या 19 डिसेंबर रोजी देशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. त्यांच्या या विधानामुळे दिल्ली, मुंबई आणि पुण्यापासून ते राज्यातील राजकीय गटांपर्यंत सर्वत्र चर्चांचा पूर आला असून चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले की या बदलामुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो आणि नवीन पंतप्रधान मराठी माणूस असेल. विशेष म्हणजे ही व्यक्ती भाजपचीच असण्याची दाट शक्यता आहे. ही विधानं ऐकून राज्यातील तसेच राष्ट्रीय राजकारणात एक प्रकारची उत्सुकता, कुतूहल आणि गोंधळ निर्माण झाला असून राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांच्यात चर्चांचा पूर पडला आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या अंतर्गत गोटांमध्ये नेत्यांच्या स्थानाबद्दल, उत्तराधिकारी ठरवण्याच्या चर्चा, संघटनेची भूमिका आणि आगामी निवडणुका यावर सतत चर्चेचा सिलसिला सुरू आहे. अशा परिस्थितीत चव्हाण यांनी नाव न घेता केलेल्या या विधानामुळे संकेत मिळतो की सत्तेतील बदल हे काँग्रेसकडून न होता सध्याच्या बहुमतधारक पक्षाकडून होऊ शकतो आणि त्यातून मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची शक्यता निर्माण होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की जर बदल झाला तर काँग्रेसकडून पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. या विधानाने विरोधकांमध्ये विचारांचा गोंधळ निर्माण केला आहे, कारण ते दर्शवते की पंतप्रधान बदल हा फक्त सत्ताधारी पक्षाच्या आंतरिक घडामोडींचा परिणाम असू शकतो. या विधानानंतर भाजपच्या अंतर्गत नेत्यांमध्ये चर्चा, बैठकांचे सिलसिले, रणनीती आखणी आणि संघटनेच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित झाले असून सोशल मीडियावर मराठी पीएम, 19 डिसेंबर राजकीय भूकंप, पंतप्रधान बदलणार अशा हॅशटॅग्स ट्रेंड करत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्येही उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले आहे. तसेच हे भाकीत मराठी माणसासाठी अभिमानाची बाब ठरली आहे, कारण मराठी नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च पदावर पाहण्याची संधी क्वचितच मिळते. चव्हाण यांनी आपल्या विधानात अधोरेखित केले की मी कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. यामुळे निश्चित वेळेची मर्यादा आणि संभाव्य घडामोडींचा संकेत मिळतो. त्याचबरोबर या विधानाने राजकीय वातावरणात अनेक शक्यतांचा पायाभरणी केला आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की 19 डिसेंबरला प्रत्यक्षात काय घडते. एखादा राजीनामा, मंत्रिमंडळ फेरबदल, नेतृत्व बदल किंवा सत्ता समीकरणाचा निर्णय जाहीर होतो की नाही. या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय विश्लेषक, पत्रकार, कार्यकर्ते आणि नागरिक आपापल्या माध्यमातून अपडेट्स घेण्यासाठी सतत लक्ष केंद्रित ठेवत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही घटना केवळ राजकीयच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्यास राज्याच्या राजकीय प्रतिष्ठेला नवी उंची मिळेल आणि राष्ट्रीय स्तरावर मराठी नेतृत्वाची ताकद दर्शविली जाईल. तर दुसरीकडे ही घटना घडले नाही तरी राजकीय चर्चांचा आणि भविष्यसूचक अंदाजांचा गोंधळ देशभर कायम राहणार आहे. चव्हाण यांच्या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या रणनीती ठरवल्या आहेत. भाजपमध्ये अंतर्गत चर्चांचा सिलसिला, उत्तराधिकारी ठरवणे, सत्ता समीकरणाची तयारी सुरू आहे. विरोधक मात्र या परिस्थितीचा फायदा घेऊन सरकारवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न करीत आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम 19 डिसेंबरच्या आधी किंवा त्यानंतर स्पष्ट होईल. त्यावेळी देशाच्या राजकारणात मोठा बदल दिसेल की नाही हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे भाकीत खरे ठरते की फक्त चर्चा आणि अंदाजापुरते मर्यादित राहते, हे ठरवण्यासाठी सर्वांचे लक्ष 19 डिसेंबरकडे लागले आहे. अशा परिस्थितीत देश-विदेशातील प्रत्येक घटना, प्रतिक्रिया, विश्लेषण आणि पत्रकारितेचा प्रवाह सतत लोकांच्या संपर्कात येत असून संपूर्ण देशाच्या राजकारणावर हा निर्णय कसा परिणाम करतो, देशाचा नेतृत्वाचा चेहरा कसा बदलतो, ही सर्व बाबी पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधांवर, निवडणुकीच्या रणनीतींवर, पक्षांच्या अंतर्गत गटांवर, राजकीय भविष्यसूचक तज्ज्ञांच्या अंदाजांवर या घटनांचा खोल परिणाम पडणार आहे. तसेच सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता, अपेक्षा, गोंधळ आणि चर्चांचा गोंधळ सुरू राहणार आहे. यामुळे हे भाकीत आणि विधान संपूर्ण देशात राजकीय गती वाढवणारे ठरणार आहे. राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांच्या मते पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान हे फक्त अंदाज किंवा चर्चा न राहता सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत गटांमध्ये वास्तविक हालचाली सुरू असल्याचे सूचक आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील नेत्यांमध्ये, राज्यस्तरीय नेत्यांमध्ये आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलांमध्ये गुप्त चर्चांचा सिलसिला सुरू आहे. यात अनेक घटक काम करत आहेत. भाजपच्या अंतर्गत गटांचे मतभेद, संघटनेची भूमिका, आगामी निवडणुकांमध्ये धोरणात्मक फेरबदल, भाजप नेतृत्वाच्या भविष्यसूचक निर्णयाची तयारी आणि विरोधकांची प्रतिक्रिया यांचा समावेश आहे.
तसेच सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमध्ये नागरिक, विश्लेषक, पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते या सर्व घटकांनी सक्रिय भूमिका घेतली असून मराठी पीएम हा हॅशटॅग ट्रेंड झाला असून 19 डिसेंबर राजकीय भूकंप, पंतप्रधान बदलणार, भाजप नेतृत्वातील बदल अशा चर्चांना प्रचंड गती मिळाली आहे. यामुळे जनतेमध्ये उत्सुकता आणि गोंधळ एकत्र येत आहे. राजकीय विश्लेषक म्हणतात की या भाकितामुळे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये नव्या प्रकारचे राजकीय समीकरण निर्माण होईल. कारण मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता केवळ राष्ट्रीय राजकारणात तर राज्याच्या राजकीय प्रतिष्ठेसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरेल. चव्हाण यांनी अधोरेखित केलेली वेळेची मर्यादा म्हणजे महिनाभरात बदल होण्याची शक्यता ही घडामोडी जलद गतीने घडू शकते याचा संकेत मिळतो. त्यामुळे देशाच्या सत्ता केंद्रात राजकीय गती, नेत्यांची हालचाल, मंत्रिमंडळ फेरबदल, सचिवालयातील तयारी, निवडणूक आयोगाशी संबंधित संभाव्य तयारी या सर्व बाबी प्रभावित होतील. तसेच विरोधकांच्या पक्षांना याचा फायदा किंवा तोटाही होऊ शकतो. कारण सत्ताधारी पक्षातील बदल झाल्यास विरोधकांना राजकीय रणनीती बदलावी लागेल. त्याचबरोबर या भाकितामुळे महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक आणि भावनिक पातळीवरही चर्चांचा उद्रेक झाला आहे. मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची शक्यता ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरते, पण तीव्र राजकीय प्रतिसाद देखील निर्माण करते. अनेकांनी या विधानाचा अर्थ आणि परिणाम यावर तर्कसुद्धा केला आहे. काही विश्लेषक म्हणतात की हे विधान एक प्रकारचा राजकीय इशारा आहे, ज्यामुळे सत्ताधारी पक्ष आपापल्या गटांमधील शक्ती संतुलित करण्याची तयारी करीत आहे. तर काहींनी याला भविष्यसूचक अंदाज म्हणून पाहिले आहे. कारण सत्ताधारी पक्षातील नेतृत्व बदल ही राष्ट्रीय पातळीवर कधीही घडू शकणारी घटना आहे. तसेच या घटनांमुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षांची रणनीती, उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा आणि मतदारांवर परिणाम यावर मोठा प्रभाव पडणार आहे. राज्याच्या राजकारणातही हा बदल एक नवा इतिहास घडवू शकतो. मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास राज्याच्या महत्त्वाच्या राजकीय गटांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि सामाजिक स्तरावर उत्साह आणि विश्वास वाढेल. तसेच राष्ट्रीय स्तरावर मराठी नेतृत्वाची ताकद दिसून येईल. याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या विधानाचा अर्थ आणि त्याचा संभाव्य परिणाम हे राजकीय विश्लेषक, पत्रकार, नेते आणि सामान्य नागरिक सतत पाहत आहेत. देशविदेशातील माध्यमांनी या भाकितावर सतत अपडेट्स दिले आहेत. सत्ताधारी पक्षाची हालचाल, मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता, नेत्यांची बैठक, विरोधकांची रणनीती या सर्व गोष्टी 19 डिसेंबरपर्यंत प्रचंड गतीने घडणार असल्याचे दिसत आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे देशाचे नेतृत्व, सत्ता समीकरण, पक्षीय ताकद, निवडणूक धोरणे, जनतेची प्रतिक्रिया आणि आगामी राजकीय भविष्य यावर खोल परिणाम होणार आहे. तसेच राजकीय पार्श्वभूमी आणि समाजाच्या भावनिक पातळीवरही मोठा प्रभाव पडणार आहे. कारण मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होणे ही संपूर्ण राज्यासाठी, खास करून मराठी समाजासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरेल. यामुळे 19 डिसेंबर ही तारीख देशाच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. आणि देशातील प्रत्येक नागरिक, नेते, विश्लेषक आणि पत्रकार या दिवशी घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे लक्ष ठेवणार आहेत, प्रत्येक निर्णयाचे विश्लेषण करणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या घडामोडींचा फायदा किंवा तोटा पाहत आहेत. त्यामुळे देशाचे नेतृत्व, सत्ता समीकरण, पक्षीय ताकद, निवडणूक धोरणे, कार्यकर्त्यांवरील प्रभाव आणि जनतेची प्रतिक्रिया यावर खोल परिणाम होणार आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे देशाचे नेतृत्व, सत्ता समीकरण, पक्षीय ताकद आणि निवडणूक धोरणे, जनतेची प्रतिक्रिया आणि आगामी राजकीय भविष्य यावर खोल परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे महत्त्व आणि परिणाम हे राजकीय विश्लेषक, पत्रकार, नागरिक आणि कार्यकर्ते सतत पाहत आहेत. देशविदेशातील माध्यमांनी या भाकितावर सतत अपडेट्स दिले आहेत. सत्ताधारी पक्षाची हालचाल, मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता, नेत्यांची बैठक, विरोधकांची रणनीती या सर्व गोष्टी 19 डिसेंबरपर्यंत प्रचंड गतीने घडणार असल्याचे दिसत आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे देशाचे नेतृत्व, सत्ता समीकरण, पक्षीय ताकद आणि निवडणूक धोरणे, जनतेची प्रतिक्रिया आणि आगामी राजकीय भविष्य यावर खोल परिणाम होणार आहे. याशिवाय राज्य आणि समाजाच्या भावनिक पातळीवरही मोठा प्रभाव पडणार आहे. कारण मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होणे ही संपूर्ण राज्यासाठी, खास करून मराठी समाजासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरेल. यामुळे 19 डिसेंबर ही तारीख देशाच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. आणि देशातील प्रत्येक नागरिक, नेते, विश्लेषक आणि पत्रकार या दिवशी घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे लक्ष ठेवणार आहेत, प्रत्येक निर्णयाचे विश्लेषण करणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या घडामोडींचा फायदा किंवा तोटा पाहत आहेत. त्यामुळे देशाचे नेतृत्व, सत्ता समीकरण, पक्षीय ताकद, निवडणूक धोरणे, कार्यकर्त्यांवरील प्रभाव आणि जनतेची प्रतिक्रिया यावर खोल परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे महत्त्व आणि परिणाम हे समजून घेणे प्रत्येक राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि नागरिकासाठी गरजेचे ठरले आहे. आणि या भाकितामुळे निर्माण झालेला गोंधळ, उत्सुकता आणि चर्चा 19 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहेत.
तसेच देशाच्या राजकारणात हा बदल नेमका कसा आकार घेईल, कोणता नेता पंतप्रधान होईल, सत्ताधारी पक्षातील गटांमध्ये बदल होईल की नाही, विरोधकांची रणनीती कशी बदलेल आणि जनतेवर त्याचा कशा प्रकारे परिणाम होईल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे संपूर्ण देश 19 डिसेंबरच्या घटनांकडे उत्सुकतेने आणि कुतूहलाने पाहत आहे आणि ही घटना इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून नोंदविली जाईल.